बाबत आम्ही एकत्र बसून जाहीर करू, आमचं जागा वाटप ठरलंय असं मोठं विधान मवियाच्या बैठकीनंतर खासदार संजय राऊतांनी केले। तब्बल 4 तास मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्यानंतर संजय राऊतांनी जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलंय। दरम्यान पुढील बैठक आता 9 मार्चला होणार आहे। त्या बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होईल। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर देखील मवियाच्या बैठकीला उपस्थित होते। हे विशेष 3 तास बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली। आतापर्यंत जवळपास 39 जागांवर एकमत झाले आणि उरलेल्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये चर्चा होणार आहे। बंटवारा हो गया। याविषयी जी घोषणा आहे ते आम्ही एकत्र बसून करू। प्रत्येकाने व्यक्तिगतरित्या घोषणा कोणी करणार नाही। प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या जागांसंदर्भातले प्रपोजल दिलेले, त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या 3 पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन वंचित आघाडी हा महत्त्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे। 4 पक्षांमध्ये महाविकास आघाडी म्हणून उत्तम चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो। आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत। एकाही जागेविषयी मतभेद नाही। आज महाविकास आघाडीमधून आम्ही प्रमुख मंडळी बसलो होतो आणि वंचितचे माननीय बाळासाहेब आंबेडकरजी आले होते। त्यांच्याबरोबर अत्यंत समाधानकारक अशी चर्चा सुरू झालेली आहे। जागांचा काही फॉर्म्युला नाही, त्याबरोबर झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक आहे। बघा, मवियाचा लोकसभेचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला काय बघू आपण। ठाकरे गटाला 20 जागा, काँग्रेसला 18 जागा तर शरद पवार गटाला 10 जागा असा हा फॉर्म्युला संभाव्य फॉर्म्युला आहे। आज महत्त्वाची बैठक झालेली आहे।